गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले मंडळाचे सभासद अध्यक्ष संचालक भजनी मंडळ गायकवाद गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कडवे आहेत 3, अभंग आहे तुकाराम महाराजांचा आणि चिंता विंता करायचं काही कारण नाही. पटकन बोला. रक्त बनवणारा कोणीतरी आहे, झाडांना पाणी फोडणारा कोणीतरी आहे, नारळात पाणी बनवणारा कोणीतरी आहे. मरताने काय जातं याचा शोध लागला नाही. फायनल करा बरं का. पुढचं वाक्य आहे का? पुढचं वाक्य नाही आहे का? मला तुमच्या पुढे बोलवणारा कोणीतरी आहे आणि तुम्हाला माझ्या पुढे बसवणारा कोणीतरी आहे. आणि एकच वाक्य सांगतो, लिहून ठेवा. दिसत नाही, दाखवता येत नाही, सांगता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही, त्याला देव म्हणतात. दिसत नाही, दाखवता येत नाही, सांगता येत नाही, पण आहेच, याचं नाव देव. आता तो जो देव आहे, नीट आहे का? तिकडे नका लक्ष देऊ. टाळकरी तुम्ही तिकडे लक्षच नका देऊ. जो दिसत नाही पण बोलत जा आहे, दाखवता येत नाही पण आहे. आता साधी व्याख्या सांगू का? इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत तो देव. व्याख्या आहे देव, गॉड. इंग्लिश मध्ये देवाला म्हणतात गॉड. गॉडचं स्पेलिंग GOD. GOD. G is the generation, O is the observation and D is the dissolution. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात तो देव. बस. एखादा म्हणा मला पटलं नाही, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. पण माणसाला झोपेतून उठवणारा कोणीतरी आहे आणि झोपवणाराही कोणीतरी झालं. फायनल. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. आणि त्या देवाचा पत्ता आपल्याला आज पाहिजे आहे. आम्हाला संताची गरज काय? अभंगाला सुरुवात. फक्त टच मध्ये राहायचं. प्रत्येक माणसानं. तुम्हाला मला सगळं मिळालंय. घरात फ्रीज आहे, कूलर आहे, DVD आहे, CD आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप, मोबाईल आहे, DVD आहे, CD आहे, टेप आहे, दप्तर आहे, गादी आहे, दिवाण आहे, कुकर आहे, गॅस आहे, कडप्पा आहे, शेगडी आहे, डायनिंग टेबल आहे, कप आहे, बसी आहे, तांब्या आहे, ग्लास आहे, फुलपात्र आहे. एक गोष्ट एकाच्याही घरात नाही. नीट आहे का बरं का? एक गोष्ट तुमच्या माझ्या घरात अजिबात नाही, तिचं नाव समाधान. आपल्या घरात सगळं आहे पण काय नाही. आता करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं झालं आणि मलाही सोपं झालं. सगळं आहे पण तिकडे नका लक्ष देऊ. सगळं आहे, काय नाही, समाधान. आता निवांत उत्तर द्या. तुम्हाला सगळ्याची गरज आहे का समाधानाची? समाधानाची गरज आहे. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. पटकन महिला मंडळ. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावा का समाधानी? तुम्हाला जमलं हेच माहित नाही तर समाधान का माहित होत? तुम्हाला व्हॉट्सअपला माहित झालं भया. ऐका आता, लय बारीक उत्तर आहेत बरं का. फक्त सावध राहायचे. दाढी झाटकार रे. फक्त सावध राहायचं. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी नको आहे, समाधानी पाहिजे. आता इथं लय मार्मिक मुद्दा आला बरं का. काय पाहिजे? समाधान. काय नकोय? सुख. ऐका बरं का. आता वाक्य लिहून घ्या. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. पण आई बापाची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका. फायनल फायनल फायनल. दुसरं वाक्य. पैसा असल्यावर तुम्हाला सुख मिळेल
सुख सुख, पण समाधान मिळेलच असं नाही. उलट फिरायचंय बरं का. पैसा असल्यावर तुम्हाला सुख मिळेल, पण समाधान मिळत असं नाही. पण समाधान असल्यावर सुख येणारच याच्या शंका नाही. फायनल. आता गादी तुमच्या घरात 1 लाख रुपयाची आहे, हे सुख आहे. झोप कुठे? झोपायच्या गोळ्या आहेत काही ना गोळ्या. झोप 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 रे बाबा झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. कारण काय नाही, काय नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी घोरत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. बंगल्यात मांजरानं उडी मारली, उठला. उघडा बंब भोपळा. संडासात बॅटरी लावून, बाथरूम मध्ये बॅटरी लावून. त्याची सावली पाहून माग सरकतो, त्याची सावली पाहून. सुख नकोय. बोला बॉम्बाला सगळं सुख नकोय. मग तुमच्याकडे सध्या सुख आहे का समाधान? कराय सुख आहे काय नाही. आता फायनल झालं बरं का. काय नाही समाधान. काय आहे? सुख आहे पण समाधान आहे. आता उलटे फिरायचंय. सुख आहे पण समाधान नाही. आता आपल्याला सुख नसलं तरी चालेल. काय मिळवायचंय आणि समाधान कशाने मिळेल? उत्तर ज्ञानाने. घुसले बरं का. आता आपण सुख नकोय, समाधान पाहिजे. कशाने मिळेल? ज्ञानानं. मग एक वाक्य सांगू तुम्हाला. नदी 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 आणि सागर, जेवढे ओढे निघतील, नाले निघतील, सगळं पाणी नदीला जाऊन मिळतंय. पण नदी सगळ्या पाण्यांना पवित्र करते. पण ते नदी जर सागराला जाऊन मिळाली तर तो असा नमुना आहे, अख्ख्यांना खारं करतो. नदी सगळ्यांना शुद्ध करते आणि सागर तसं साधू संत अख्ख्या जगाचा उद्धार करतात. पण पापी माणसं खास त्यांची जिरवण्यासाठीच येत असतात. ते बोंग्या करणारच. आपल्या मित्रानं माळ घातली तो काढील कशी? पण काळ बदललाय. काळ तुम्ही माना नाही तर नका मानू, पण वाक्य लिहून घ्या. कर्माला फळ आहे. कर्माला फळ आहे.